तुम्ही एबीपी माझावर बघताय सुपरफास्ट कव्हरेज, महा कव्हरेज। खरं तर मराठा क्रांती मोर्चाचं आज मुंबईच्या रस्त्यावरती भगवं वादळ अवतरलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। खरं तर या मुंबईनं आणि मुंबईतल्या आझाद मैदानानं आतापर्यंत असंख्य मोर्चे बघितलेले असतील, पण आजचा हा मोर्चा ऐतिहासिक आहे। या मोर्चात सहभागी झालेला प्रत्येक जण आणि टीव्हीवरून ही दृश्य बघणारा प्रत्येक जण या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार बनतोय। खरं तर गेल्या वर्षभर मराठा समाज प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने येऊन धडकला, आपल्या मागण्या या समाजाने मांडल्या, आपल्या ज्या भावना आहेत त्या सरकारच्या दरबारात येऊन त्यांनी मांडल्या, पण त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही। त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांनी मिळून मुंबईच्या दारावर येऊन धडकायचा असा निर्णय घेतला आणि आज मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईच्या रस्त्यावर उतरलेले आहेत। जणू रस्त्यावर भगवं वादळ अवतरलेलं आहे। सगळे नेते यात सहभागी झालेले आहेत, पण इथं कोणी आमदार नाही, इथं कोणी खासदार नाही, कोणी पदाधिकारी नाही आहे। इथं आलेला प्रत्येक जण मोर्चातला एक मोर्चेकरी आहे, सर्वसामान्य नागरिक आहे, मराठा बांधव आहे आणि याच भावनेनं कुठल्याही नेतृत्वाशिवाय प्रत्येक जण या मोर्चात सहभागी झालेला आहे आणि हेच या मोर्चाचं वैशिष्ट्य आहे। 57 मोर्चे झाले या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात, पण कुठेही कसलंही गालबोट लागलं नाही। लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर उतरला, पण कुठलंही गालबोट लागलेलं नाही। आज मुंबईतही तेच होतंय, लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर आहे, पण अत्यंत शांततेत हा मूक मोर्चा मुंबईच्या रस्त्यावरती सुरू आहे। 57 मोर्चानंतर आज मराठा समाजाला एक मोठी अपेक्षा आहे सरकारकडनं की 58व्या या मोर्चानंतर तरी त्यांच्या ज्या मूक भावना आहेत त्या भावना सरकार लक्षात घेईल आणि आरक्षणाच्या संदर्भात काहीतरी ठोस भूमिका घेऊन आज त्यांच्या हातात काहीतरी पडेल। या मोठ्या आशेनं लाखो मराठा बांधव आज मुंबईच्या वेशीवर येऊन धडकलेले आहेत आणि याच अपेक्षेसह प्रत्येक जण आझाद मैदानाच्या दिशेनं सध्या चालत निघालेला आहे। या मोर्चाची अनेक वैशिष्ट्ये आपण बघितलेली आहेत। औरंगाबादमधला तो पहिला भव्य मोर्चा आणि त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात निघालेला मोर्चा, या प्रत्येक मोर्चामध्ये कधी कुठली गडबड, गोंधळ किंवा इतर कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही। सगळ्यांनी अत्यंत मूक पद्धतीनं आपल्या काळे टी शर्ट घालून, भगवी पताका खांद्यावर घेऊन, टोपी भगवी डोक्यावर ठेवून हे सगळे जण ज्या मागण्यांचे फलक आहेत ते घेऊन सरकारच्या दारावर आतापर्यंत धडकलेले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांनी आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि आज अशाच पद्धतीनं लाखोंचा हा जनसमुदाय मुंबईच्या रस्त्यावरून आझाद मैदानाच्या दिशेने निघालेला आहे। जथ्थेची जथ्थे आता आझाद मैदानावर पोहोचायला सुरुवात झालेली आहे। या मोर्चाचं वैशिष्ट्य काय आहे, या मोर्चाचं आपण बघितलेलं आहे आणि आज पुन्हा ते पाहायला मिळतंय।